या अंतर्गत सातपुडा वैभव विद्यालय, अश्वस्थामा माध्यमिक विद्यालय अंकुशवेद, जे क्षेत्रातील प्रतिनिधी इथे आलेत, आपल्यालाही मी विनंती करेल, तुमच्याकडे पण यादी असेल जे नेहमीच ब्लड डोनेट करतात, त्यांची लिस्ट घ्या. आपले कार्यकर्ते जे वेळोवेळी ब्लड या उक्तीप्रमाणे आजच्या या भव्य रक्तदान शिबिरासाठी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर हिनाताई गावी प्रमाणे आलेल्या अतिथींचं या ठिकाणी स्वागत करणे हे क्रमप्राप्त ठरते. यासाठी आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा पोलीस खात्याचे अधिकारी सुद्धा आहे. आपल्याकडे ज्या वेळेला इमर्जन्सीमध्ये रक्ताची गरज पडते आणि जसं आता किरसिंग दादांनी जसं त्यांच्या भाषणात सांगितलं की रक्त द्यायला कोणी तयारच नसेल, मग काय त्या पेशंटला रक्त मिळणार नाही का? मग अशा वेळेला आपण एक अशी कुठली तरी व्यवस्था आपल्या तालुक्यात केली पाहिजे. म्हणजे ही संकल्पना मी पूर्ण जिल्ह्यात राबवणार आहे, पण आपल्याला इथे या तालुक्यात आल्यामुळे अक्कलकोयासाठी स्पेसिफिक सांगते. जे नियमित रक्तदान करतात अशा लोकांची एक डायरी बनवून घ्या आणि त्याच्यात त्यांचे नावं आणि मोबाईल नंबर, जेणेकरून इमर्जन्सीमध्ये जर एखाद्याला रक्त लागत असेल तर ए पॉझिटिव्ह वाल्यांचं लिस्ट असेल आपल्याकडे, बी पॉझिटिव्हची असेल, ए बी पॉझिटिव्ह असेल, ओ ग्रुपची असेल, कोणाचं निगेटिव्ह ब्लड ग्रुप असेल तर त्याचं असेल. आणि इमर्जन्सीमध्ये समजा तुम्हाला रक्त नाहीच पतपेढीमध्ये अवेलेबल, आपल्या रक्तपेढीमध्ये अवेलेबल राहिलं तर अशा वेळेला तुम्ही फोनवरून त्या व्यक्तीला संपर्क करू शकतात आणि त्याला बोलवून त्याच्याकडनं आपल्याला ब्लड घेता येऊ शकतं. तर मला असं वाटतं हे जर आपण केलं तर इमर्जन्सी जेव्हा एखादी डिलिव्हरी केस असेल, एखादी ऍक्सिडेंट केस असेल किंवा एखाद्या आजारासाठी किंवा एखाद्या ऑपरेशनसाठी ज्या वेळेला रक्त लागत असेल त्या वेळेला आपल्याला ब्लड शोधत फिरायची गरज नाही. आपल्या प्रत्येकाकडे ती डायरी असेल आणि त्या डायरीवरून तुम्ही ज्या ब्लड ग्रुपचं आपल्याला ब्लड लागतंय त्या लिस्ट मधल्या लोकांना संपर्क करून त्यांना तुम्ही त्या ठिकाणी येऊन ब्लड डोनेट करण्यासाठी तुम्ही विनंती करू शकता.